सुपरवायझर. तर हॉटेलमध्ये किती रूम्स आहेत त्यानुसार हे सुपरवायझरला आपण डिवाईड करून देतो. तर प्रत्येक फ्लोअर सुपरवायझरकडे रूम्स असतात चेक करायला. डिपार्चर रूम चेक करायचे, त्याला क्लीन वेकंट म्हणून आपल्या सिस्टमवर दाखवायचे. सुपर क्लिनिंग करून घ्यायचं, रूमचं डीप क्लिनिंग करून घ्यायचं, रूम अटेंडंटचं ट्रेनिंग घ्यायचं, लॉस्ट अँड फाउंड जिथे जिथे मिळेल ते व्यवस्थित डेस्क अटेंडंटकडे द्यायचं आणि रजिस्टर करायचं हे काम काही हॉटेलमध्ये फ्लोअर सुपरवायझर करतात, तेही करायचं. कॉरिडोर्स मेंटेन आहेत की नाही ते बघायचं. पेस्ट कंट्रोल कधी करायचं आहे, कार्पेट शॅम्पूइंग कधी करायचं त्याचं चार्ट बनवायचं, ते तसंच्या तसं फॉलो करायचं. हाऊसकीपिंग पॅन्ट्री क्लीन आहेत की नाही ते बघायचं. तुमच्या फ्लोअरवरचं कन्झम्पशनचा रेकॉर्ड ठेवायचा, लिननचा रेकॉर्ड ठेवायचा, पाणी किती यूज होतं त्याचा रेकॉर्ड ठेवायचा. आणि ते सगळं एंड ऑफ द डे आपल्या असिस्टंट हाऊसकीपर किंवा डेप्युटी हाऊसकीपरला एक इव्हनिंग ब्रीफिंग असते त्याच्यामध्ये सांगायचं आणि सगळ्यांचे रेकॉर्ड्स असतात, रजिस्टर असतात, ते व्यवस्थित मेंटेन करायचं. तर फ्लोअर सुपरवायझर ऑन ॲन ॲव्हरेज एक 60 रूम्स चेक करण्याचं स्टँडर्ड आहे. कधी काही हॉटेलमध्ये जास्तही असू शकतं, कमी तर नक्कीच नसतं, हे 60च्या जास्तच असतं. त्याच्यामध्ये तुमचे स्टँडर्ड रूम ते अराऊंड 350 स्क्वेअर फीटचे असतात. बाल्कनी असेल तर त्याहीपेक्षा मोठे असतात. स्वीट रूम्सही त्याच्यामध्ये येतात. तर सगळे गेस्ट तुमच्या फ्लोअरवरचे खुश पाहिजे, गेस्ट इंटरॅक्शन व्यवस्थित झालं पाहिजे. की आणि की कंट्रोल ही फ्लोअर सुपरवायझरचं असतं त्याच्या सेक्शन पुरतं. मग सिनियर रूम अटेंडंट त्याच्या अंडर येतात आणि रूम अटेंडंट येतात, ते दोघंही रूम क्लिनिंगचं काम करतात. सिनियर रूम अटेंडंटला आपण काही एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटीज देऊ शकतो, पॅन्ट्री चेक करणं, कॉरिडोर चेक करणं, नवीन रूम अटेंडंटला ट्रेन करणं. आणि आपल्या हाताखाली ट्रेनीजही असतात, त्यांना आपण रूम क्लिनिंगचं ट्रेनिंग देऊ शकतो. एका रूम अटेंडंटबरोबर आपण त्यांना अटॅच करू शकतो. 10 दिवस रूम क्लिनिंग, 10 दिवस बाथरूम क्लिनिंग, मग काही दिवस पब्लिक एरिया आणि हॉर्टिकल्चर, लॉन्ड्री, लिनेन इत्यादी. नंतर येतात नाईट सुपरवायझर. जसं तुम्हाला माहीत आहे की हॉटेल इंडस्ट्री ही 3 शिफ्टमध्ये असते, मॉर्निंग, आफ्टरनून, नाईट. तर नाईट सुपरवायझर हे खूपच इम्पॉर्टंट असतात, कारण की नाईटमध्ये ही स्टाफ खूप कमी असतो, फ्लोअर्सवर पण आणि पब्लिक एरियामध्ये पण. तर त्यांना हे सगळं मॅनेज करायचं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी कुठे कुठे बँक्वेट फंक्शन्स आहेत ते सगळे फंक्शन्स हॉल नाईट सुपरवायझर मेक शुअर करतो की ते सगळे क्लीन आहेत, नीट आहे, सगळ्या सप्लाईज ठेवलेल्या आहेत. नाईटमध्ये कुठे क्रू मुवमेंट असतील एअरलाईन्सच्या ते सगळे रूम क्लीन करून पुन्हा फ्रंट ऑफिसला ते रेडी करून देणं. गेस्ट कंप्लेंट्स असतील तर त्या हँडल करणं. पब्लिक एरियामध्ये नेहमी नाईटमध्ये खूप क्लिनिंग होतं आणि फ्लोअरवर नाईटमध्ये एक्स्ट्रा क्लिनिंग काही नाही होत. फक्त डिपार्चर्स क्लिनिंग असतील किंवा ऑक्युपाईड रूम सर्व्हिस असेल किंवा गेस्ट रिक्वेस्ट असेल तेवढंच आपण अटेंड करतो. तर हे सगळं नाईटमध्ये त्या